झालो शेतावर. आईला पण जायचं आहे जरा बाहेर. त्याची मुलं मला आई आता भाजी द्यायला लागले. काय 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 ग नंतर न्यायला. गवार खोडून आणू. आता गवार वगैरे काय आई भाजी देते तर बघू आता. म्हणजे नंतर आई गेली का मी घेऊन जाईन तरी बरोबर नंतर बरोबर नाही का. तर आता आई जाणार आहे मामाकडे. त्याची मुलं मला सांगते की आता तुला भाजी आताच देऊन ठेवता काय काय. तर चला बघू आता तुम्हाला दाखवतो आई काय काय भाजी देते तर. आणि आमचा एखादा टाइम झाला तर चुकून टाइम झाला तर नाही टाइम नाही करायचं लगेच नाही लगेच असेल. हो ठीक आहे. तर त्याची मुलं तर बघू आता. स्टँड पण आमचा हरलाय तर आम्ही स्टँड पण शोधू तिकडं. जायला लागेल ना शेतावर. तर चला आता जाऊया शेतावर पहिला. आई विसरली होती तर चला आता जाऊया शेतावर. झालो आमचा शेत जवळच आहे. त्याची मुलं आम्ही लगेच पोहोचलो पण शेतावर. तर आता जरा स्टँड शोधू पहिला का गवार खुडूत आहे पहिला शोधू. कारण की हातात आपला व्हिडिओ बरोबर येत नाही पकडायला जमत नाही ना. स्टँड असला का जरा बरा. ते दिवशी कसा मायरा पण आली होती तर तिने पण स्टँड कुठं ठेवला काय माहित. तर आता एवढे वाडीत कुठं शोधायचं तर काय माहित. तर भेटल तसा लगेच तो बरोबर ना. आणि गवार कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तर मला कमेंट करा. मी तुम्हाला आणून देईन नंतर विकतच. कारण की मेहनत पण लागते आईला पण जरा. त्याची मुलं बरोबर ना. एकदम ताजी गवार मी तुम्हाला आणून देईन. डायरेक्ट भिवंडीला पार्सल आणून देईन लागला तर. 5 किलो 2 किलो जेवढा इकडं भैयाला देतात भाव विकत तेवढाच देऊ किलोने काय का. मी तुमच्याकडून पैसे नाही जास्त एक्स्ट्रा घेणार. मला ऑनलाईन पे करायचे पैसे मी तुम्हाला गवार आणून देईन बरोबर ना. म्हणजे आईला मी इकडे देईन पैसे नंतर बरोबर काय का लगेच. त्यांचा कसं आता आई जेवढी गवार विकते वगैरे तेवढे पैसे जमा करून ठेवतात. नंतर मग ते एंडिंगला काढायचं बरोबर ना. म्हणजे किती खर्च नफा तोटा झाला ते मग समजतं. तर पहिलं संपवलंच पण. तर आईचं असं असतं. आई जास्त पैसे साचून नाही ठेवत बोलते. एक खुड्याचं भेटलं 1000 रुपये तर ते संपवून टाकलं. तर चला आता जाऊयात कुठे स्टँड शोधू पहिला. स्टँड का भेटलं काय चालू झालं ना. तर मित्रांनो ही बघा जिरबोटी. तर ही आम्ही लय पहिले खेळायचो जिरबोटी. हे बघा किती बादल्या जिरबोटी. अशी थोडी फुकायची ना मग अशी फोडायची कपालावर फोडायची. लय मजा यायची. हे बघा. आणि पिकली का तेव्हा पण लय गोड लागतात लय भारी. ते बघा ही नॅचरलच येतात ना. लहान बिवा लागत नाही शेतात लय होतात. तर लय मजा येते फोडायला. आम्ही लहान असताना तर लय फोडायचं. आता पण फोडून बघता बघा किती जोरात. तर टाइमपास लय होतो याच्याने जिरबोटीने. लागले आता बोरा खायला वेचून मस्त ताजी. तर मला पण एक बोर बी दिसला तर मी पण खातो. तर चला आता मी थोडी बोरा खाऊन घेतो आणि स्टँड शोधतो. तर तुम्हाला पण व्हिडिओत कुठं पटकन स्टँड दिसला तर दाखवा मला सांगा काय का. तर आईने बघा इकडचा उडीद सगळा काढला. हा बघा सगळा उडीद मूग काढून ठेवला जाग्यावर. मग सगळा जमा करायचा आणि मग कुटायचा. दुसरा इकडचा थोडा राहिलाय फक्त काढायचा. आणि रावली बघा इथून पक्षी उडला. अरे काय काही थंड आहेत का काय होते बघ किती. पण आपण इथं आलो ना तरी पण पक्षी बघा जवळून उडतात मित्रांनो. एवढं कसं ते जवळून. आई थोडी आता कोथिंबीर काढायला लागले तिकडं. मामासांना थोडी नेऊन देते बरोबर ना. अरे इथे मेथी आहे ना बाबू. तर आता कोथिंबीर थोडी काढून घेते पहिली. बघा कोथिंबीर किती झाले. कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जावा मित्रांनो. येऊन ना कोथिंबीर फुकटमध्ये घेऊन जावं लागली तर. कारण की एवढी झाली नाही तर आता फुलून जाईल काय का. नाही फुलत. दुसरी फुलते हा काय. ही पिकून जात असेल. नदी दरवर्षी फुलते ती दुसरी का. याला पण बी येत हवा ना का काय तर पण ते
बी नाही काय येई त्याला हम्म, गेली वर्षा पण तशीच होती हम्म. ना ती लगेच फुलं ही लवकर फुलं नाही हा काय हम्म. तर बघा मित्रांनो टमाटरला किती लागली. पहिली मी तुम्हाला फुला दाखवलेली, आता बघा किती लागली टमाटरला. ही बघा सगळी गावठी आहेत, पण अजून पिकलेलं नाही ना. कधी पिकतील तर त्याला मांडव करायला पाहिजे होता त्याला मांडव करायला पाहिजे होता, पण मांडव वगैरे काही केलाय नाही त्याला. जरा गवार तोडून घेतो आईशी मला न्यायला मस्त छोटी छोटी. तर जरा मित्रांनो ही जरा व्यवस्थित तोडायला लागते, नाही तर बुडा लगेच हातातच येतात काय काय. हो बारीक आहे ना ज्याला माहित त्याने ते बघा एकदम खतरनाक गवार झाले मोठी मोठी. तर मोठी मोठी बघूनच घ्यायची, जास्त कवली बरी नाही. मोठी जी गवार असते ना ती जरा बरी ती लागते. चांगली लागत त्याला बी येईल भैया काय सांगत हा का जाडी नको जाडी नको का तर मित्रांनो जाडी गवारच भारी आम्ही लागते. तर काय करू जाडी जाडी ती वेचून ठेवणं तीच खायची भारी लागत कवली गवार ती उगाच जरा कडवच लागते. मग ती कुंभारा काय करत ओरिजिनल मागत बियावाली बियावालीच बरी लागते. हा बियावाली सांग आणायची तर ती मग जाडी झाली ना कमी तर होते पाटल्यावर घेऊन जाई कुंभार आणलं दिया ती मग कुंभार आणलं दियाची ती कुंभार. चला आता जरा गवार तोडून घेतो, मग गवार झाली तोडून का मग परत भेटू, बरोबर ना. तर या आता तुम्ही पण गवार तोडायला. आता जरा मी गवार तोडून घेतो व्यवस्थित, मग टोप भरला का तुम्हाला दाखवू परत. आता मी पण जातो जरा, एवढीशीच झाली तोडून बघा त्याची मुलं. तर आता मी पण जरा तोडतो पटापट ना, मग नंतर भेटू परत, नाही तर एकटा जायला तर टाइम होईल जरा काय का. तर बघा आता किती गवार खुडली, एक टोप तर खुडली बस झाली एवढी. ही 3 दिवसाची झाली गवार काय काय. ते 1 आठवड्यासाठी बस झाली आता, भाजी कारण की पुढच्या रविवारी ते येईन परत. शनिवारीच येईन तसा पण. तर एक आता झाली एवढी गवार, तर बस झाली आता एवढी. आणि इथे कोथिंबीर एवढी हे आहे, ही मामासांना द्यायची आहे. तर बघू आता चला घरी. झाला आता एक अर्धा तास झाला, 1 तास झाला मला स्टँड विंड शोधायला. तर चला आता इकडून जायचं का इकडून तर चल चल. आईने कसा टोपना त्या घेतलाय डोक्यावर आता मस्तपैकी एकदम कडकशे ना. आता बघा मखवलीची फुला, ही मखवली ना आबोली, सॉरी आबोलीची फुला बघा किती लागल्यात वाडीत. पहिली मखवली होती पावसाळ्यात, आता आबोली. ते आता आबोली कायमस्वरूपी राहतील. आबोलीची फुला गज. तर बघा आता नदीची मासा आणलं, तर आता नदीच्या मासाही भाजून ठेवते, कारण की बाहेर जायचं आहे त्यामुळं सगळं आता भाजून ठेवायचं मस्तपैकी टकाटक. मग नंतर ते खायचं हळूहळू आठवडाभर काय काय. भाजून ठेवलं का कसं कडकच राहतं, एकदम फ्रेश आहे सगळं, जिवंत आहे. बघा आता 100 रुपयाची दुसऱ्याकडची आणली तर मिळायची नाही. सगळं मली मासा आहेत एकदम कडक, नदीचं सगळं आहे गोडे पाण्याचं ते. तर आता हे मासे भुजून ठेवा स्टोर करून मस्तपैकी कडक. खात वाजत खा तू मस्तपैकी भुजून ठेवा. आता आपल्याला पण जावं लागेल ना परत. काय भाजी जराशी करतो पण रात्रीची पण आहे, रात्रीची पण आईला मच्छी वगैरे सगळी भाजी आहे. भाजी ना दिवशी तळून ठेवेल ती खारी मच्छी दुसरी तळून ठेवली फ्राय करून. आणि आता ये एवढी परत बघा कसा आवाज येतो चन 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 चन. तर चला आता मासे भाजून घेते पूर्णपणे, मग भाजून झालं का तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो केवढं भाजून झालं. तर संध्याकाळी मी पण नेईन 4-5 याच्यातलं काय का भुजून ठेवलं नंतर भिवंडीला, तुम्हाला ते पण दाखवेन जाताना. तर आता टाइम पण झाला, तर आता आम्ही पण जाऊ बरोबर ना. मग आलो तिकडनं का मग शेकटा शेंगा पाडू ना. मग शेकटाच्या शेंगा पाडू. आता शेतावरशी आलो ना लगेच ती मासे शेतावरून आलो तर निरोपाला कारण मासा आणलं, तर मासे घेतला. आता मासे भाजून ठेवलंय, आता आम्ही जाऊ ना मग परत हे करू. तर बघा आता आईनी शेंगा पाडायला लावल्या. जा रे बाबू पटकन. आता सगळा घेतलाय मुलं, आता भाजी, आता शेंगा पण पाडायला लावल्या. मग शेंगा पाडल्या का चलोच मग जायचं आहे. तर बघा आणि तिथून बघा बाबू कसा पाडायला लागलाय, शेंगा फेकायला लागलाय, नुसत्या शेंगा
कशा पाडतो बघा. ये पाय ये 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 त्या हा होत्या बघ, हा होते मोठी होती मोठी एक. त्याची काठी घे. हा ही पण खुडगी, हम्म ही खुडगी हम्म. होते ना, त्याची वरती पण खुड घे काठी. हम्म. काय आपल्याला खायत नाही भेटत, एकदा वर्षाची सीजन आहे. काय काय कोंबडीची पिला पैसे ते काय सांगे सा विकत मागजत मग बघा. हे घेस ना तू काय मास कोथिंबरी. नाही घेत मी आता, टाइम झाला मला जायचं आहे आहे? दवाखान्यात. कोथिंबीर घेईन मी लागला तर विकेन. तर थांब मी पटकन जातो. नको नको आता तर तू जा मी जा इकडे चालत. चल ना, तुला सोडा. नको. अरे चल सोडा. नको तर बघा इथं शेंगा आता एवढ्या घेतल्या. अगं चल सोडता, मग मी इथून रस्त्यालाच जाण. एवढ्या शेंगा घेतल्या मित्रांनो. इथं बघा किती आहेत. मेथी नादी. तर आता आईने थैलीत भरायला लावली गवार. आता चला मित्रांनो, गवार भरून जाऊ दे. आता मी पण आई लागले गवार भरायला. तर व्हिडिओ आपण आता इथंच एंड करूयात मित्रांनो एकदम. तर आता आई तिथे लागले गवार भरायला बघा. तर व्हिडिओ आपण इथंच एंड करूयात आता. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय 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 बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला बाय 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 बाय.